म्हणून आज एका वडिलाचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय महाराज. काय दिलं म्हणजे आपण त्यांच्या ऋणातनं उत्तीर्ण होईल. काही जरी दिलं तर आपण त्यांच्या ऋणातनं उत्तीर्ण होऊ शकत नाही. ठेवितो हा पायी जीव थोडा. पण महेश दादा, जिथं कुठं त्या ठिकाणी हरिणानं असतील, एवढा सगळा ऐश्वर्य संपन्न सोहळा पाहून निश्चितच ते आपल्या फडाला आणि तुम्हाला धन्यवाद दिल्याशिवाय एवढं सगळं प्रेम करणाऱ्या जगाच्या पाठीवर कोण असेल तर तो म्हणजे बाप आहे. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी आठवा आपल्या लहानपणीचा काळ. जीवन जगत असेल तर बाप केवळ मुलासाठी जीवन जगतो. आपण लहान होतात, बापाच्या खांद्यावरती बसून बाप आपल्याला जत्रेला फिरायसाठी घेऊन जायचा. बापाच्या खिशामध्ये पैसे किती आहेत आपण विचार नाही करायचा. बोट दाखवेल ती वस्तू मागायचो आपण. बाबा मला हे पाहिजे ते पाहिजे. बाप दुसऱ्याच्या बांधावरती काबाड कष्ट करायचा, पण आपल्याला कधीच काही कमी पडून दिलं नाही. इतकं निस्वार्थ पद्धतीने प्रेम जर कोण करत असेल तर जगाच्या पाठीवर इतकं निस्वार्थ पद्धतीने प्रेम करतो त्या कॅरेक्टरचं नाव म्हणजे बाप आहे.